तर बीडमधील माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते मोहन जगताप यांनी काल कार्यकर्ता मेळावा घेतला। या मेळाव्यात त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानात उतरणारच असा निर्धार बोलून दाखवलाय। शिवाय आमच्या पक्षाला दुर्भाग्य सुचलं, चांगलं सुरू असताना अजित पवारांना सोबत घेतलं त्यामुळे निष्ठावंतांची अडचण झाली असं म्हणत मोहन जगताप यांनी खतखत बोलून दाखवली। त्यामुळे आणखी एका नेत्यानं अजित पवार यांना सोबत घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय यावेळेला माघार घेणार नाही, निवडणूक लढवणारच असंही मोहन जगताप यांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीला आमचे नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई असतील, त्यांना मी विनंती केली की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला तुम्ही सोडून घ्या। भले तुम्ही ते जरी युतीत आले असले त्यांना सेपरेट लढू द्या, आपला मतदारसंघ सोडून घ्या भारतीय जनता पार्टीला। पण तशी काय परिस्थिती मला दिसत नाही आणि त्यांच्याकडून तसा काय प्रतिसाद आलेला नाही। मग त्यांच्या प्रतिसादाची मी वाट कुठपर्यंत बघू। शेवट माझं बी राजकीय अस्तित्व आणि माझे कार्यकर्ते यांचा मला विचार करावा लागेल। शेवट कार्यकर्त्याच्या जीवावर नेता मोठा होत असतो, त्यामुळे मी माझा निर्णय घेतो। भारतीय जनता पार्टी आजपर्यंत आतापर्यंत सोडलेली नाही। मी 2 दिवसात मुंबईला जाणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे, बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे, पंकजाताईची भेट घेणार आहे आणि सांगणारे काय ते एकदाच मला सांगा आणि तिथून पुढे मी माझा मार्ग स्वीकारणार आहे।